पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। मयुरी, हाँ हे डॉक्टर अँथनी। हेलो हेलो सर। यांना सेक्शन बी मध्ये घेऊन जा। ओके मॅम, चला चला। थँक्यू सो मच मॅम। मी एक काम करते, माझा मेल आयडी पाठवते। मला ना थोडी इमर्जन्सी आली आहे, तुम्ही ना सरळ जाऊन राईट घ्या। हाँ ठीक। ओके ओके थँक्यू। मयुरी, हे बघा काय लिहिलंय। जर आपल्या लाडक्या व्यक्तीने आपल्याला महत्व द्यावं असं वाटत असेल तर काय करावं? मला माझ्या ऑफिस मध्ये एक चांगला मुलगा हवा आहे असिस्टंट म्हणून, आणि ती क्लास आणि तो दर्जा तुम्हा दोघांमध्येही नाही। माझा असिस्टंट स्मार्ट हवा, हुशार हवा, कस्टमरला सुद्धा बघितल्यानंतर वाटायला हवा क्या बात आहे, आणि ती बात ना तुम्हा दोघांमध्ये सुद्धा नाही। काय करू? भाऊजींशी जाऊन बोलू? मला बोलायलाच हवं। अश्विनी, हाँ अगं चहा झाला का ग? हाँ आणते। काय करायचं, 11 ज्वारीचे दाणे, 11 गव्हाचे दाणे, 11 राईचे दाणे, 11 चमचे माती घालायची, आणि हे आपण 11 मंगळवार करायचे। आई चहा। काही तुम्हाला अजून लागणार नसेल तर मी प्राजक्ताकडे जाऊन येऊ? हो जा, फक्त मुलं यायच्या आधी ये। मला नाही हो त्यांना सांभाळता येत। बर। आणि हा दुसरा उपाय अगदी सोपा आहे बघा तो तर। आई मी जाऊन येते। मयुरी, व्हॉट इज दिस? लक्ष कुठे आहे तुझं? सॉरी मॅम, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी। मी सगळं भरून देते तुम्हाला। अगं शिल्पी, ही तुझ्या भावाची मुलगी ना? त्या दिवशी तुझ्या भावाच्या शॉपच्या उद्घाटनाला पण होती, मग ही इथे आणि अशी का काम करते? सॉरी टू आस्क, पण शिल्पी तुझ्याकडे काही पैशांची अडचण वगैरे आहे का? एक्सक्यूज मी। आत्या, आत्या, वहिनी, तुम्ही इथे? पण तुमची बेस्ट फ्रेंड प्राजू आली नाही अजून घरी? प्राजक्ता असली की घरी यायचं असा काही नियम आहे का? अहो वहिनी, तसं नाहीये। अहो तुमचंच घर आहे, या ना या।
या या इथे बसा. बसा ना. हो, तुमच्यासाठी हे लाडू आणि लोणचं आणलं होतं. अरे वा, क्या बात है. आज तर माझी लॉटरीच लागली. चक्क लाडू. तुम्ही कुठे बाहेर गेला होतात का? नाही, बाहेर नव्हतं गेलो. हा, ते मॉलमध्ये गेलो होतो. मॉलमध्ये ना ते फॅशन पॉइंट नावाचं दुकान आहे. तिथे ना मस्त ऑफर चालू आहे. म्हटलं खरेदी करू घरीच आहे तर, म्हणून गेलो होतो. घरी बसून तरी काय करणार. आणि मी आत्ताच आलो इथे, तुमच्या समोरच आलो. तुम्ही एकदम करेक्ट टायमिंगवर आलात वहिनी. मी चहाच बनवणार होतो स्वतःसाठी. आणि वहिनी, तुम्हाला वाटत असेल की बबन भाऊजींना फक्त चहाच येतो असं नाही बरं का. मी स्वयंपाक पण खूप उत्तम बनवतो. हो, तुम्ही माझ्या हातची कोळंबीचं कालवण खाऊन बघा एकदा. प्राजूपेक्षा एकदम भारी बनवतो मी. हो हो. बबन भाऊजी, तुम्ही जेवढा लपवायचा प्रयत्न करताय ना, तेवढंच तुमच्या डोळ्यातलं पाणी स्पष्टपणे दिसतंय. भाऊजी, तुम्ही यांचं बोलणं मनाला लावून नका घेऊ. असं नाही म्हणणार मी, कारण हे मनाला लागेल असंच बोललेत. वहिनी, माहितीये मला सगळं. स्वतःच्या कानाने ऐकलंय मी. आणि तुमची माफी कशी मागू हे मला कळलंच नाही. म्हणून मी तुमच्यासाठी हे लाडू आणि लोणचं. नाही वहिनी, ह्यात तुमचा काही दोष नाहीये वहिनी. मला काय त्याचा स्वभाव माहिती नाही का. त्याला ना सुरुवातीपासून एकदम असं अप टू डेट, एकदम पॉश राहण्याची सवय. आपण सडक छाप. पण मी रागवलो नाहीये. थोडस वाईट वाटलं मला ना. वाईट सुद्धा वाटलं आणि राग सुद्धा आला त्यांचा. कारण मित्र हा ना मित्र असतो. मग तो बाहेर असू देत, घरात असू देत. आणि तुमच्यासारखा मित्र मिळणं खूप कठीण. आज जे झालं ना, ते खूप चुकीचं होतं भाऊजी. भाऊजी, प्लीज मनात राग ठेवून ना यांच्याशी मैत्री तोडू नका. बहिणीसाठी. वहिनी प्लीज. अशू, आत्या ऐक ना. आत्या, आत्या, आता घरी जातेस का? तू पण आता थेट घरीच यायला पाहिजेस. आईला आणि बाबांना यातलं काहीच माहित नाही आत्या. त्यात नवीन काय आहे? ऐक ना, मी तुला सांगते सगळं नीट. मी ते का आले तर तू ऐकून तरी घे माझं. मयुरी, हे जे तुझ्या अंगावर कपडे आहेत ना, त्यावरनच सगळं कळलंय मला. मयुरी, तू ना आज माझ्या स्टेटसची फार वाट लावलीस इथे. आता जे काही सांगायचं असेल ते घरी सगळ्यांसमोर. चल घरी. आत्ता मग काय मुहूर्त बघायचा आहे? अगं, मी आता जॉबवर आहे. मी लगेच कशी येऊ? मला रितिका मॅडमशी बोलून नीट सगळं सांगून कपडे वगैरे चेंज करून निघावं लागेल ना आत्या. ऐक ना, तू 2च मिनिटात. मी लगेच आले. मयुरी, मयुरी, मला आत्ता इथून निघायचंय लगेच, इमिजिएटली. तुला यायचं तेव्हा ये. मी आत्ता जातेय घरी. एवढा मोठा बॉम्ब फुटणार आहे ना घरी आता, त्यासाठी सगळ्यांना प्रिपेअर तर करावं लागेल. आत्या अगं, अगं ऐक ना आत्या. काय झालंय तुम्हाला दोघांना? यांच्याकडनं ना खूप मोठी चूक झालीये. म्हणून. वहिनी बस प्लीज, एक शब्दही बोलू नका. तुम्ही माझी माफी मागावी एवढी लायकी नाहीये माझी. खरं तर मी तुमची माफी मागायला पाहिजे.
चूक श्रेयसकडून नाही, खरं तर माझ्याकडून झाली आहे. खूप मोठी चूक. वहिनी, मी नीच आहे, हलकट आहे. भाऊजी काही काय बोलता तुम्ही? बरोबर आहे वहिनी. अहो, ज्या भाऊजींसाठी तुम्ही एवढ्या प्रेमानं लोणचं घेऊन आलात, लाडू घेऊन आलात, त्याच भाऊजींमुळे तुम्ही त्या दिवशी स्टेजवर पडलात. नाही बबन भाऊजी, यात तुमचा काहीही दोष नव्हता. अश्विनी ऐकून घे, तुला काहीच माहित नाहीये, कारण बबननं हे सगळं मुद्दाऊन केलं होतं शिल्पीच्या सांगण्यावरनं. हो वहिनी, मला 11,000 रुपये मिळाले होते. तुम्हाला मुद्दामून त्या हिल्स घालायला लावल्या, म्हणून तुम्ही पडलात. शिल्पी, वहिनी, तुम्ही आता मला माफ नाही केलं ना तरी चालेल, माझं काहीच म्हणणं नाही. पण वहिनी, खरंच खूप मोठी चूक झाली माझ्याकडून. भाऊजी तुम्ही असं नका हो बोलू. खरं तर आमची शिल्पीच मूर्ख आहे. उंच टाचांच्या चपला मी घातल्या नसत्या तरी मी जिंकले असते का? नाही ना. इतकं सगळं करायची काय तिला गरज होती देव जाणे. जाऊ दे, आपण ना झालं गेलं सगळं विसरून जाऊया. विसरून जाऊया म्हणजे तू शिल्पीला काहीच बोलणार नाहीयेस? अगं, विचारण्यामुळे घरात फक्त वाद वाढतील आणि मला वाद नको आहेत प्राजू. तिला जिंकायचं होतं तर ती स्पर्धा जिंकली. विषय उगाच कशाला वाढवायचा ना. तुझ्या घरच्यांना तुझ्या चुका काढण्यात इंटरेस्ट असतो ना, मग कळू दे ना त्यांची मुलगी काय चुकतीये ते. आणि तू नसेल ना सांगणार तर मी श्रेयसला जाऊन सांगते. नाही या प्राजू, तू काहीही बोलायचं नाहीये. मी बोलेन यांच्याशी. मग आत्ता माझ्यासमोर फोन लाव. अगं, असं फोनवर बोलता येतात का ह्या गोष्टी? मी म्हणाले ना, मी बोलेन त्यांच्याशी. फोन लाव. अगं, खरंच बोलेन मी. या प्रकाश वाघमारे स्पेशल कडक चहा. अरे बाबा, तुम्ही का बनवला? अश्विनी कुठे? आजकाल ना अश्विनीचं काही कळतच नाही. जाते कुठे, येते कुठे. आता त्या प्राजक्ताकडे गेली. जाऊ दे, तुला तुझा चहा मिळाला ना वेळेवर, मग झालं तर. आणि मग श्रेयस, ती आल्यावर उगाच चिडचिड करू नकोस तिच्यावर. बाबा, तुम्हाला काय वाटतं मी विनाकारण चिडचिडच करत असतो? ते बघ, परत चिडचिड करतोय. अरे चहा पी ना आरामात. काय ग, काय झालं? तू एवढ्या लवकर कशी आलीस? दादा, तू कधी आलायस? मी आत्ताच. मयुरी कुठे आहे? माहित नाही. अरे, तो काय तो एक्स्ट्रा क्लास होता ना, त्याच्यासाठी गेली ती सकाळी लवकरच. एक्स्ट्रा क्लास? अश्विनीला माहित असेल. हा, काय झालं? मग वहिनी कुठे आहे? वहिनी, वहिनी. अगं, ती त्या प्राजक्ताकडे गेली, येईल एवढ्यात. अगं, पण झालं काय? काही नाही, येऊ देत या दोघी मायले की मग सांगते. अरे वा, ऐश्वर्या राय इज हिअर. अगं, तुम्ही केव्हा आलात? आज तो चुकून तुझ्या आधीच आलाय. मला तुमच्याशी जरा बोलायचं आहे. आत येतं? ऐक ना, आता तुझी मुलगी आली ना की तोच तुझ्याशी बोलणार आहे. शिल्पी, काय झालंय सांगशील का? वा, या 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 या. अगं थांब. अगं, अशी आत काय चालली आहेस? आम्ही सगळे कधीपासून बसलोय तुझ्या स्वागतासाठी इथे. आत्या, मी तुला ना सगळं नीट समजावून सांगते. हो हो, त्याच्या आधी मला यांना सगळ्यांना सांगू देत की नक्की झालंय काय. तर माझी आज फार्मा कंपनीची एक मोठी कॉन्फरन्स होती, महत्वाची कॉन्फरन्स होती, जिथे मला स्पेशल इन्व्हिटेशन होतं. गेस्ट म्हणून खरं तर बोलवलं होतं मला. आणि तिथेच
आपल्या मिस मयुरी वाघमारे लोकांना चहा, पाणी, कॉफी असं सगळं सर्व करत होत्या. नाही, मी तिथे व्हॉलेंटियर म्हणून गेले होते आणि हे काहीच वाईट काम नाहीये. मयू, पण तुम्हाला सांगितलं होतं की तुझे एक्स्ट्रा क्लासेस आहेत म्हणून. आई, मी ते खोटं सांगितलं होतं. अगं पण का? मयुरी, हे दुसऱ्यांदा होत आहे आता. तू परत खोटं बोललीस. काय चाललंय तुझं? का गेली होतीस तिथे? कारण मला पैसे हवे होते बाबा. काय? पैशांसाठी? आणि काय एवढी काय गरज पडली पैशांची? काय घ्यायचंय तुला? का पुन्हा एकदा बियर घेऊन पार्टी बिर्टी करायची होती मयू? नाही आत्या, मी कुहूसाठी तिथे गेले होते. कुहूच्या पिकनिक साठी तिला 10,000 रुपये हवे होते आणि 3 दिवस काम केल्यानंतर मला तिथे 10,000 रुपये मिळणार होते, म्हणून मी तिथे गेले होते. काय बघितलंस दादा? ऐकतोयस तू हे सगळं? आता काय घराची जबाबदारी तिच्या खांद्यावर घेणार आहे? ती इतकी मोठी झाली आहे ती. बाबा, खरंच विश्वास ठेवा माझ्यावर. मी फक्त कुहूसाठी तिथे गेले होते आणि मी कोणतंही वाईट काम केलेलं नाहीये. मी फक्त ना तिथे डेलिगेट्सना मदत करत होते. तुम्ही हवं तर ना आत्याला विचारा, आत्या होती तिथे. मयुरी, मोठी झालीस ग. कुहूला ट्रिपला पाठवता येत नाहीये म्हणून मलाही दुःख होतंय. पण मयुरी, मी तिला पैसे देऊ शकत नाही म्हणून लगेच तू जाऊन काम करून पैसे कमवायची गरज नाहीये. मी ही सगळी मेहनत का करतोय, मरमर का करतोय? का तर तुम्हाला चांगलं शिक्षण देऊ शकेन, मोठं करू शकेन. कॉलेज सोडून अभ्यासाकडे दुर्लक्ष करून तू जर हे सगळं केलंस तर त्याने तुझ्या बाबांना फक्त त्रास होणार आहे. आणि या घरात पैसे कमवायची जबाबदारी माझी आहे, तुझी नाही. कळलं? आणि मयू, मी ठरवलं तर कुहूला आत्ताही ट्रिपला पाठवू शकतो. तोंडातून निघालेली प्रत्येक इच्छा ती पूर्ण होईलच आणि व्हायलाच पाहिजे. ही सवय पुढच्या आयुष्यासाठी बरी नाही. काही गोष्टींमध्ये तडजोड करावी लागते, काही गोष्टी सोडून द्याव्या लागतात. पण हे आत्ता केलं तर एक दिवस असा येईल जेव्हा आपल्याकडे सगळं असेल. यापुढे असं काही करू नकोस, कळलं? सॉरी बाबा. इट्स ओके, चल जा. पण मला कळत नाहीये, यांनी 10,000चा चेक दिला होता ना, मग हिला पैसे कमवायला बाहेर जायची गरजच काय? चेक? कोणता चेक? म्हणजे अश्विनी, तू चेक दिला नाही शाळेत? पण कशाबद्दल? कसला चेक? अरे, यांनी दिला होता अश्विनीला 10,000चा चेक. कुहूच्या शाळेची ट्रिप जायची होती ना, त्याची फी भरायला. व्हॉट? बाबा, कुहूच्या ट्रिपचे 10,000 रुपये तुम्ही देताय? हो. पण का देताय बाबा? हे पैसे मी आत्ता दिले आणि ते परत सुद्धा घेईल तुझ्याकडून. आणि दुसरी गोष्ट, कुहू तुझी मुलगी आहे, तशी माझी नात पण आहे ना, आणि तिच्यासाठी एवढं करू शकतो मी. हो, पण मग कुहू जशी तुमची नात आहे तसंच संजू सुद्धा तुमचा नातूच आहे की. मग तुम्ही तिच्या एकटीचेच का पैसे भरताय बरं? कारण संजूचे बाबा पैसे द्यायला तयार आहे आणि ते पैसे तू घ्यायलाही तयार आहे.
कुहूचे पैसे भरायला श्रेयसकडे पैसे नाही म्हणून मी देतोय. हो मी पैसे भरू शकत नाही असं. दादा एक मिनिट, तू थांब सर. ठीक आहे, मग आता संजूचे पैसे सुद्धा तुम्ही भराच. कुहूचे बाबा पैसे द्यायला तयार नाहीयेत. संजूच्या बाबांकडून मी आत्ता पैसे घ्यायला तयार नाहीये. त्यामुळे तुम्ही भरा पैसे.